सर, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जे समुद्र किनारे आहेत त्यांच्यावरती प्रश्न आला होता. तर नेमकी समुद्र किनाऱ्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत? बघा, आपल्याला हा जो काही प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि याचे एकूण प्रकार जेव्हा आपण पाहतोय त्याचे मुख्य जर बघितलं तर 4 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये पहिला प्रकार असतो तो म्हणजे कोणता, तर निमज्जन प्रकारचे किनारे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उन्मग्न प्रकारचे किनारे आणि तिसरा जो काही प्रकार आहे त्याला म्हणतात नैसर्गिक किंवा तटस्थ प्रकारचे किनारे आणि चौथा प्रकार जो आहे ते संयुक्त प्रकारचे किनारे. आता एक एक प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने बघूया. त्यामध्ये जो आहे निमज्जन प्रकारचे किनारे आहेत, ते निमज्जन म्हणजे काय, तर जो काही जमिनीचा भाग आहे तो खाली खचल्यामुळे तयार झालेली जी काही किनारपट्टी आहे त्याला निमज्जन प्रकारचा किनारा म्हणतात. जी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आपण निमज्जन प्रकारचा म्हणतोय. त्याच्यानंतर जर बघितलं उन्मग्न प्रकार म्हणजे काय, तर जमिनीचा भाग अंतर्गत हालचालीमुळे काय झालाय, उंचावला गेल्यामुळे तयार झालेला किनारपट्टी. तिसरा प्रकार आहे नैसर्गिक प्रक्रियेतून, म्हणजे एकतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला असेल किंवा त्या किनाऱ्यावरती त्रिभुज प्रदेश, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला त्रिभुज प्रदेश असेल, याच्यातून तयार झालेला तिसरा प्रकार असेल तो म्हणजे तटस्थ किंवा नैसर्गिक प्रकारचा किनारा. आणि चौथा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी संयुक्त प्रकारचा किनारा. अगोदर जे पाहिलेले तिन्ही प्रकार आहेत जे ज्या ठिकाणी पाहायला मिळतात तिथे सगळ्याच प्रकारचे किनारे आपल्याला आढळून येतात, तो म्हणजे संयुक्त प्रकारचे किनारे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलंय, तर त्यामध्ये रिया प्रकारचा विचारलाय, डाल्मेशियन प्रकारचा एक विचारलाय आणि फ्योर्ड प्रकारचा एक विचारलाय. त्याच्यामध्ये रिया प्रकारचा म्हणजे काय, तर दंतूर प्रकारचा किनारपट्टी. फ्योर्ड म्हणजे काय, तर यू आकाराच्या दरी जिथं आपल्याला पाहायला मिळतात किनारवर्ती भागामध्ये, त्या भागामध्ये तयार झालेला किनारपट्टी त्याला म्हणतात फ्योर्ड प्रकारचा किनारा. आणि जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डाल्मेशियन प्रकारचा. तर अगदी किनारपट्टीला लागूनच जर पर्वतरांग असेल आणि त्या पर्वतरांगेच्या पायथ्यालगतचा भाग पाण्याखाली गेलेला असेल त्याला म्हणतात डाल्मेशियन प्रकारचा किनारपट्टा. याची या ठिकाणी जी काही डिटेल आहे ती आपल्याला बॅचमध्ये अभ्यासता येईल. थँक्यू सो मच.